नमस्कार, मी आपला लाडका शुभम पवार. खोडवा गेलेला असेल किंवा लागण गेलेलं असेल, आपण लगेच काढी टाकून मोकळ होतो. कारण काय, आपल्याला मनाचं एक समाधान मिळतं की आपण पाला पेटवला, रान स्वच्छ झालं. पण हे स्वच्छ असावं का नसावं याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. आणि एकरी आपण 30,000चं कंपोस्ट खत कसं आपल्या शेतात तयार करायचं, ते पण फुकट, ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळत राहील. नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला लाडका शुभम पवार आपल्यासमोर आज पाल्याबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल, कुठं पाचट म्हणतात त्याला पाला म्हणतात, तर पाचट व्यवस्थापनाबद्दल आज आपण व्हिडिओ करणार आहोत. तर मित्रांनो, पाचट व्यवस्थापनामध्ये जर आता आपल्या शेतात बघितलं तर आपण काय केले, एकाड एक सरीत पाला घेतलेला आहे आणि पाला एक समान सगळा भरलेला आहे आणि एक सरी मोकळी केलेली आहे. त्यामुळे काय होतं, तुमची अंतर्गत मेहनत करताना सुद्धा तुम्हाला भर लगेच लावता येते आणि पाला जो आहे एकाड एक सरीतला तो निवांत जरी कुजला तरी तुम्हाला अडचण होत नाही. आणि पाला का लवकर कुजवायचा नाही ते पण मी तुम्हाला आज कारण सांगणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने नियोजन करा तुम्ही. आणि ज्यांचा खोडवा तुटून गेलेला आहे त्यांनी कुट्टी मारा आणि जमिनीमध्ये रोटर मारून तो पाला नांगरटीद्वारे जमिनीमध्ये मुजवून टाका. निश्चितच तुमचा कर्ब सुधारण्यास मदत होते. तर याच विषयाकडे आज आपण येणार आहे की पाचट व्यवस्थापनाचे नेमके फायदे काय. तर त्याच्यातला पहिला सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्याला जमिनीचा कर्ब चांगला राहतो. तर जमिनीचा कर्ब चांगला ठेवायचा असेल तर हे जे आहे हे कचरा समजू नका, हे आपलं काळं सोनं आहे. ह्या धरणीचं हे काळं सोनं आहे पाचट म्हणजे. तर हे पाचट जेवढं जमिनीवर आच्छादन होईल किंवा जमिनीमध्ये जेवढं गाडलं जाईल तेवढी आपली जमिनीची सुपीकता चांगली राहते आणि तुमचा ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब जो असतो तो चांगल्या प्रकारे मेंटेन राहतो. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा आता तुम्हाला सांगतो, ज्याच्यासाठी मी हे नियोजन केले. पाण्याचं व्यवस्थापन किंवा जमिनीतील जो ओलावा असतो तो ह्या पाल्याच्या आच्छादनामुळे चांगल्या प्रकारे राहतो. तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. जर खाली बघितलं तर खाली ओल असते एकसारखी चांगली. त्यामुळे काय होते, जे तुमचं उन्हाद्वारे ऊन ज्यावेळी जमिनीवर पडतं आणि बाष्पीभवन जमिनीतल्या पाण्याचं जास्त होतं, ते बाष्पीभवन तुमचं जमिनीवरून न पोचल्यामुळे बाष्पीभवनाची जी प्रोसेस आहे ती कमी प्रमाणात होते आणि जमिनीमध्ये जिथे तुमचं 4 दिवस ओलावा राहतो तिथं 7 ते 8 दिवस हा ओलावा टिकून राहतो. हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरा फायदा असा आहे की ज्यावेळी तुमचं पाणी कमी असेल त्यावेळी तुम्ही ह्या सरीला सुद्धा पाट पाणी जरी दिलं उन्हाळ्यामध्ये तरी तुमचा ऊस हा चांगल्या प्रकारे येतो. इकडं तुमची वल ऑटोमॅटिकच चांगली राहते आणि त्यामुळे वापसा प्रणाली जी तुमच्या शेताची आहे ती चांगल्या पद्धतीने राहते. तर हा झाला दुसरा आणि तिसरा फायदा. त्याचा शेवटचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय आहे की कंपोस्ट खत आपण विकत आणून टाकतो मित्रांनो, पण आपल्याला माहीत नसतं की या पाल्याचंच कंपोस्ट खत चांगल्या प्रकारे तयार होतं. किंवा जमिनीतील जे गांडूळ आहेत त्यांना खाण्यासाठी हा पालाच लागतो, त्याचा कुट्टाच लागतो आणि कुजलेला पाला खाण्यासाठी ते जमिनीच्या वर येत असतात. तर मित्रांनो, एकरी आपण जर बघितलं, पाला जर तुमचा सरासरी ॲव्हरेज जरी काढलं तर 3 ते 4 टन किंवा 2 ते 4 टन एवढं आपलं कंपोस्ट खत ह्या पाल्याच्या द्वारे तयार होत असते. जर 10,000 रुपये टन जरी धरलं तर 30 ते 40,000 रुपयापर्यंत तुमचं कंपोस्ट खत या पाल्यामुळे तुमच्या शेतामध्ये फुकट तयार होते. त्यामुळे मित्रांनो, ती पहिली मानसिकता तुम्ही काढून टाका की जमीन स्वच्छ पाहिजे. कशासाठी पाहिजे? जमिनीत तण पण पाहिजे, जमिनीत पाला पण पाहिजे, पाचट कचरा काय असेल जी कुजणारी वस्तू आहे ती जमिनीत आपल्या पाहिजे. त्याचा फायदा हे जमिनीलाच होतो, त्यातल्या आतल्या गांडोळासाठी होतो, सगळ्याच गोष्टींसाठी याचा फायदा चांगल्या प्रकारे होतो. तर हे 3 महत्त्वाचे फायदे मित्रांनो आहेत. तर ते तुम्ही ध्यानात ठेवा आणि ह्या पद्धतीनं नियोजन करा, ज्यामुळे तुमचं काळं सोनं हे तुमच्या वापरात येईल. तर मित्रांनो, आता तुमच्या पुढे 2 प्रश्न महत्त्वाचे असतात. ते म्हणजे उंदराचं नियोजन. उंदीर जास्त लागतोय किंवा घोणशीसारखे साप या पाल्यामुळे जास्त होतात. असं काय नाही मित्रांनो, जरी आपण पाला जळला तरी त्याच्यात ज्यावेळी ऊस मोठा होईल त्यावेळी साप येणार, उंदीर येणार, कारण ही निसर्ग साखळे, त्याचा धोका हा आपल्याला कायमस्वरूपी संभवणार. त्यासाठी आपण जी काळजी घ्यायला लागते ती घेतली पाहिजे. तर असं नाही की शेतामध्ये पाला ठेवला की जास्त उंदीर होतो. हा समज तुम्ही थोडा, आता माझ्या पण शेतात उंदीर आहेत, इकडं पाला मुजवलेला आहे पण तिकडं पालाच नाही, पण तिकडे सुद्धा उंदीर आहे. म्हणजे असं तुम्ही समजू नका की उंदीर हा पाल्यामुळेच होतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पाल्याचं नियोजन तुम्ही करायचं आहे. आता यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
की आपण ह्या सरीमध्ये आंतरपीक घेऊ शकतो. ही सगळ्यात या नियोजनाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर आंतरपीक कोणतं घ्यायचं आहे, तर आता मी दुई बगली बघितलं असेल तुम्ही, तर इकडं कांदा लावलेला आहे आणि अर्ध्यापासून पुढे घेवड्याचं आपला वाघा घेवडा असतो तो घेवडा लावलेला आहे. तर अशा पद्धतीने आंतरपीक करू शकता. मग तुम्ही कांदे करू शकता, लसूण करू शकता, घेवडा 2 महिन्याचा किंवा पुणेरी पावटा, दुसरं अजून बरेच आहे घेण्यासारखं आहे. काय लोक कलिंगड घेतात, कलिंगड घेऊ शकता, बटाटा घेऊ शकता. अशा विविध प्रकारची पिकं आपण याच्यामध्ये घेऊ शकता. आणि सगळ्यात शेवटचा यातला महत्त्वाचा पॉईंट असा आहे की ज्यावेळी आपण पाला जातो त्यावेळी काय होते की कार्बन जो आहे तो निसर्गामध्ये जास्त प्रमाणात फेकला जातो. परिणामी जे आपण प्रदूषण होतं त्याच्यात शेतकऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये हातभार आहे. मित्रांनो, ही कटू सत्य तुमच्या डोक्यात घालून ठेवा. त्यामुळे हे जर प्रदूषण वाचवायचं असेल किंवा आपल्या शेतामध्ये पाचटचं ठेवून ते तिथंच कुजवून जर आपल्याला त्याचा कर्ब चांगला सुधारायचा असेल तर पाचट हे शेतामध्ये आच्छादन झालंच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही मित्रांनो. तर हे प्रदूषण होण्यामागं कारण आपल्या आता पंजाब हरियाणामध्ये बघितलं, गव्हाचं किंवा भाताचं पीक घेतल्यानंतर अक्षरशः सगळे रानं पेटवून टाकतात आणि त्याचा जो धूर आहे तो दिल्ली हरियाणा पुढं तिकडं 50-100 2,000 किलोमीटर एवढा लांब तो धूर जात असतो मित्रांनो. आणि परिणामी आपल्याला त्वचेचे विकार वगैरे होण्याची शक्यता आहे किंवा दमासारखे रोग होण्याची शक्यता उद्भवते. दुसरा विषय असा आहे की ज्यावेळी आपण लागवडी टाकत असतो त्यावेळी बाष्पीभवनाची प्रक्रिया ही होतच असते. जे आपल्या पाण्यामध्ये लागवडीचं प्रमाण गेलेलं असते त्याचे वाफ होऊन ते हवेमध्ये जातं आणि हवासुद्धा आपली दूषित होते. त्यामुळे जेवढं पाल्याचं आच्छादन चांगलं असेल तेवढं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आणि भविष्याच्या दृष्टीनं जर तुम्हाला शेत टिकवायचं असेल तर पाला आच्छादन किमान एक 5 वर्ष करून बघा. तुम्हाला 100% गादीसारखं शेत झालं नाही तर माझं नाव बदला आणि मला अनफॉलोसुद्धा करा. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्याकडे ही पद्धत अवलंबता का दुसरी पद्धत अवलंबता, त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धती आहेत. त्या सगळ्या सरीत पाला टाकतात, मग 2 बाजूने बगला मारतात, मग ती माती त्याच्यावर घेतात. पण ती पद्धत मला पसंत नाही कारण ती फार खर्चिक होते. कुट्टी मारायची, परत बगला मारून लागवड पेरायची, ती पद्धत फार खर्चिक होते. त्यापेक्षा हा पाला एखाद्या सरीत टाकून घ्यायचा. ज्यावेळी भर लावता त्यावेळी आता इकडे बघितलं तर त्या पाल्यावर सुद्धा थोडी माती गेलेली आहे, जेणेकरून तो पाला कुजण्यास मदत होते. आता हा पावसाळ्यापर्यंत आपला पाला थोडा कुजवायचा आहे आणि नंतर पावसाळ्यामध्ये तो पाला आपला ॲटोमॅटिक पाण्याने कुजत जाणार आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे आणि जे आपलं पाल्याचं NPK जे मिळण्याचं प्रमाण आहे ते हळूहळू मिळालं पाहिजे. त्यामुळे काय होतं, जेवढं हळूहळू मिळेल तेवढा त्याचा सेंद्रिय कर्ब चांगला राहणार आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. फक्त पाला पेटवू नका, हेच या व्हिडिओमधून तुम्ही आज शिकायचं आहे. बाकी काही करू नका. पाला जमिनीमध्ये घाण आहे, घाण दिसू दे, स्वच्छ करून आपल्याला काही घरात इथं राहायचं नाही. जेवढं घाण असेल तेवढे त्या आतल्या जमिनीतील गांडूळं तुमची ॲक्टिव्ह चांगली राहणार आहे, ती कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळं गांडुळांना सुद्धा जगवायचं असेल तर पाला पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नियोजन करा. आणि तुम्ही काय आंतरपीक खोडव्यामध्ये घेत असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.